सचिन अहिर यांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक। मंगळवारी मातोश्रीवर आमदारांची बैठक होणार। आमदार फुटीच्या शक्यतेमुळे बैठकीला महत्त्व। काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा। 20 कोटींच्या ऑफरसह आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचं शिंदेंकडून आश्वासन। खासदार संजय राऊतांचा दावा। कुठे थांबावं हे कळत नाही, त्याचा अंत वाईट। शेवटी फक्त 5 फूटच जागा लागणार आहे। फोडाफोडीवरून राऊतांचा नाव न घेता एकनाथ शिंदेंसह भाजपला टोला। राम मंदिर दान चोरी विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार। शिवसेना युबीटीचं आज राज्यभर रामरक्षा आंदोलन। दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरे महाआरती करणार। दान चोरी विरोधात संभाजीनगरात शिवसेना युबीटीचं घंटानाद आंदोलन। आमदार अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू। दोषींवर कारवाईची मागणी। राम मंदिर दान चोरीवरून संजय राऊतांचा घणाघात। सीतामातेची 27 मंगळसूत्र चोरीला गेल्याचा आरोप। राम मंदिरातील दानाची चोरी करणारे कोण? राऊतांचा सवाल। संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा। 12 पैकी 11 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाविकास आघाडीच्या कल्याण काळेंना मतदारांचा हात, तर महायुतीचे 8 उमेदवार आधीच बिनविरोध। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस। मरीन ड्राईव्ह, कुर्ला, सायन परिसरात जोरदार। मुंबईकरांनो, गरज असेल तरच घराबाहेर पडा। पुण्याच्या मुंढवा परिसरात पावसामुळे डांबरी रस्ता खचला। रस्ता खचल्यानं टेम्पो अडकला। निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा स्थानिकांचा आरोप। रायगडच्या कर्जत खालापूर तालुक्यात मुसळधार पाऊस। पातळगंगा नदी धोक्याच्या पातळीवर। जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता। रत्नागिरीत जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नारंगी नदी पूर। शेकडो एकर भात शेती पाण्याखाली। पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा। राज्यात मुसळधार पाऊस। अनेक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ। हतनूर, गोसीखुर्द, पानवल, हसने धरणाचा पाणीसाठा वाढला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।